मला मंदिराच्या पुढे 2 नंदी दिसतील। या ठिकाणी जाळी बसवलेली आहे। पंचधातूने बनलेला हा घंटा आहे। विसावासाठी सुद्धा त्या ठिकाणी आहे। याच्या खाली पूर्ण शिळावर आहे मंदिर। तर जय श्रीराम मित्रांनो, माझा आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील नेर या गावाला, ज्या गावामध्ये आपल्याला अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात आणि त्याच मंदिरांपैकी एक व अतिशय जागरूक असलेलं देवस्थान म्हणजेच वटेश्वर महादेव मंदिराला आज आपण भेट देणार आहोत। जे मंदिर अतिशय प्राचीन आहे, पुरातन आहे आणि मंदिरामागचा इतिहासही फार महत्वाचा आहे। तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात, या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा इतिहास समजून घेऊयात। तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालो आहोत अंबडवरनं नेरकडे जाण्यासाठी। नेर हे अंबडपासून साधारणतः 70 ते 75 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूयात आता आपल्या पुढील वाटेमध्ये। तर मित्रांनो, अंबडच्या दिशेने जालन्याला आल्यानंतर अंबड चौफुलीपासून डाव्या बाजूला जाणारा रस्ता म्हणजेच मंठ्याच्या दिशेने जाणारा रस्ता हा आपल्याला नेर या गावाकडे घेऊन जातो। तर मित्रांनो, जालन्यावरून साधारणतः 30 ते 35 किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला नेर फाटा लागतो। ज्या फाट्यापासून डाव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला नेर या गावामध्ये घेऊन जातो। तर चला मग भेटूयात आता थेट नेर या गावामध्ये। तर मित्रांनो, नेर या गावामध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला वटेश्वर महादेव मंदिराची कमान पाहायला मिळते। या कमानीतून जाणारा रस्ता आपल्याला थेट वटेश्वर महादेव मंदिराकडे घेऊन जातो। तर मित्रांनो, जसं की आता आपण वटेश्वर महादेव मंदिर नेर येथे पोहोचलेलो आहोत, तर सर्वप्रथम आपण या मंदिर परिसराची पाहणी करूयात आणि मंदिर परिसराची पाहणी झाल्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात।
तर मित्रांनो, जसं की आता आपण मंदिर परिसराची पाहणी केली आहे, तर आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती गावकरी मंडळी व मंदिराचे काही विश्वस्त मंडळी देतील. आपण आज या ठिकाणी पुरातन नाव पद्मावती नगर आणि आजचं नेर या गावामध्ये आपण आज या ठिकाणी आलेलो आहे. पावनभूमीमध्ये वटेश्वराच्या मंदिरामध्ये गेट पशीच आपण आत्ताशी उभा आहोत. आणि आताचा जो परिसर तुम्ही हा वटेश्वराच्या मंदिराचा जो परिसर बघताय, त्या परिसराची पार्श्वभूमी ही आत्ता डेव्हलप होत चाललेली आहे. पण हे मंदिर जे आहे, आपण जसं जसं पुढे जाऊ, आपल्याला ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये जाऊ, तर हे गाभाऱ्याचं मंदिर जे आतला घुमट आहे तो फार 300 ते 400 वर्षापूर्वीचा आहे, अशी आध्यात्मिकता आम्हाला पुरातन सर्व लोकांनी, वयस्कर लोकांनी आम्हाला सांगितलेली. त्यांनाही त्यांच्या आजोबांना वडिलांना सांगितले असेल, त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला आज सांगतोय. आता हे जे गेट आहे हे संस्थांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना जे देणगी मिळते त्यामधून त्यांनी हे गेट उभारलं. आणि ही जी बाकीची जी सुशोभीकरण तुम्हाला दिसतंय हे थोड्या प्रकारे ज्यांना ज्या प्रकारे सहाय्य करता येईल, मग तो ग्रामपंचायत सदस्य असो, सरपंच असो, या जिल्हा परिषद सदस्य असो, ग्रामपंचायत सदस्य असो, पंचायत समिती असो, यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणचा बाहेरचा परिसर आपल्याला सुशोभीकरणाचा दिसून येत आहे. कंपाऊंड वॉल हे जे कंपाऊंड वॉल झालं हे आत्ता झालं, कारण हे सुद्धा वटेश्वर संस्थांनं केलेलं कंपाऊंड वॉल आहे. त्यामुळं जी संस्थान आहे त्या संस्थांची बी नावलौकिक आपल्या मराठवाड्यामध्ये चांगल्या प्रकारे घेतल्या जातं या नेरगावच्या संस्थांचं वटेश्वर महाराजांचं. त्यामुळे ते संस्थान, ती कमिटी पण खूप चांगल्या प्रकारे. आता आपण या ठिकाणी एक गेट पण त्यांनीच बसवलेलं आहे वटेश्वराच्या संस्थानवाल्यांनी. आपण ज्यावेळेस गेलो तर आता माझ्या गावाला तुम्हाला जे दिसतंय ते मंदिर आता एक 30-35 वर्षापूर्वी झालेलं आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी बसवलेलं आहे. सखाराम महाराजाचं मंदिर आहे. आणि आपल्या ह्या उजव्या हाताला जो डोम दिसतोय तो सन्माननीय परतूरचे आमदार त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून हा डोम या ठिकाणी आपल्याला भक्तांना निवास म्हणून, आणि या ठिकाणी एक सप्ताह इथंच होतो. हे जो आतलं जे सुशोभीकरण केलेलं आहे, जसं मी बाहेर सांगितलं त्याच प्रकारे हे गावातील नेते मंडळींनी केलेलं आहे. त्यांच्या फंडातून जसं जसं त्यांना निधी मिळेल त्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. हे झाडं जे आहेत हे झाडात पंच कमिटी आणि सप्ताह कमिटी ह्या दोन्हीच्या माध्यमातून याची देखभाल केली जाते. आणि सध्या छोटे लावले होते त्यावेळेस या ठिकाणी एक गुरव म्हणून पुजारी आहे, त्या पुजाऱ्याकडे याची पूर्ण देखरेख व्यवस्था असते. स्वच्छता करणं, हे करणं, ते करणं. त्या माध्यमातून संस्थान त्यांना त्या प्रकारचं मानधन देते, त्यांना जे द्यायचं ते. आणि त्यांचंही या ठिकाणी स्वच्छतेमध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा. आपण आता आलोय तर आता जो समोरचा आपल्याला जो घंटा दिसतोय, हा घंटा आता एका भक्ताने त्याच्या माध्यमातून म्हणजे 2.5 ते 3 क्विंटलचा पंचधातूनं बनलेला हा घंटा आहे. हा घंटा त्याला काय हे झालं, चमत्कार झाला की आपण सांगू शकत नाही. पण त्याची एक श्रद्धा म्हणून त्याने हा ठिकाणी पूर्ण स्ट्रक्चर पासून तर घंटा हे पूर्ण त्यानं खर्च करून उभा करून दिलेला आहे आपल्याला. आता हे जे बाहेरचं जे आपल्याला सुशोभीकरण दिसतंय गोल्डन कलरचं, हे पूर्ण या ठिकाणच्या संस्थांनं केलेलं आहे. याचं सुशोभीकरण हे आता 25 वर्षापूर्वी कम्प्लीट झालं याचं. नाही तर पहिला जो कलर होता त्या माध्यमातून जुना जशाला तसाच होता, पण त्यांनी त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. सगळी ठिकाणी एकच नंदी असतो, पण या ठिकाणी 2 नंदी आहेत. याची आध्यात्मिका फार वेगळी. असं म्हणलं जातं की बाबा ज्यावेळेस गावामध्ये बैल गावात राहीच न झालती, एक नंदी होता, तर एक फुटला होता वाटतं, पुरातन 2च होते, मग नंतर एकच ठेवला. पण गावात बैल राहीना, त्याच्यामुळे दुसरा नंदी कोणतरी सांगितलं महाराजांनी की जुना नंदी तुम्ही बसवा परत येत. मग 2 नंदी या ठिकाणी, इथं या ठिकाणीच महादेवाच्या शिवाची पुढे तुम्हाला मंदिराच्या पुढे 2 नंदी दिसते. आणि त्यामुळं इकडे बाजूला आपल्याकडे जे बारव आहे त्या बारवाचं सुद्धा सुशोभीकरण आता झालं एक 30 वर्षापूर्वी, 25-30 वर्षापूर्वी. कारण पहिली पुरातन काळात ती बारव जशी जुन्या पद्धतीची होती पायऱ्याची, त्या पद्धतीची पायऱ्याची बारव होती. गावकऱ्यांनी आणि सप्ताह कमिटीने, आता ते महाराज दिसतेत तुम्हाला माझ्यासोबत, शिवाजी महाराज उपाड म्हणून, त्यांनी हा पुढाकार घेऊन आणि गावातल्या लोकांनी त्यांना पूर्ण सर्व समाजातील लोकांनी त्यांना साथ दिली. असं काही नाही की हा देवाचं काम करते वेळेस कुठलाही एक विशिष्ट वर्गाचा समाज या ठिकाणी
भक्तिभावाला येतो अशातला भाग नाही. प्रत्येक समाजाचा, मग त्या ठिकाणी कुठलाही जाती धर्म या ठिकाणी बाळगला जात नाही, मान अपमान पाहिला जात नाही. आपली जी सेवा आहे, आपल्याला जो दिलेलं काम आहे, या ठिकाणी मंदिराच्या त्या नदीच्या पुढे आलं की आपल्याला सगळं विसरून या ठिकाणी भक्ती करावी लागते. तर हा जे बारो आहे, या ठिकाणची बारो आता तुम्ही बघितली, सुशोभीकरण केलंय. कोणी लेकरांना, छोट्या छोट्या बाळांनाही या ठिकाणी इजा होऊ नये म्हणून पूर्ण या ठिकाणी जाळी बसवलेली आहे. हे बसवलं आणि जाळी ही ग्रामपंचायतच्या सरपंचाने दिलेली आहे. मागच्या 10 ते 12 वर्ष झाले त्या जाळीला बसून. तो हौद आहे पाण्याचा, तोही ग्रामपंचायतनं दिलेला आहे. म्हणजे जे काही बाहेरचं काही थोडं बहुत करण्याचं काम जे त्याच्या माध्यमातून ज्याला ते करता येईल त्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. इकडं स्वयंपाकघर आहे, छोटं मंदिर आहे महादेवाचं. हेही पुरातन काळामधलंच आहे. या मंदिराच्या नंतर सोबतच मंदिर आहे, हे पण रामेश्वराचं मंदिर म्हणते. इकडं पूर्ण ज्यांना श्रावण महिन्यात या ज्याला श्रद्धा होईल, ज्याला भंडारा करायचा असेल त्याला ते भंडाऱ्यासाठी तिकडं पूर्ण सुविधा आहे या ठिकाणी पूर्ण. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी भंडाऱ्यासाठी लागणारं जेवढं पण साहित्य लागतं तुम्हाला स्वयंपाकासाठी, हे पूर्ण सप्ताह कमिटीकडे या ठिकाणच्या उपलब्ध आहे. तुम्हाला जेही द्यायचं असेल भंडारा झाल्याच्या नंतर त्याची तुम्ही पावती पाडू शकता. असं काही बंधन नाहीये की तुम्ही भंडारा केल्याच्या नंतर कळायची इतके याची तितके, असा काही विषय नाही. तुम्हाला जे दान द्यायचं ते तुम्ही गुपित दान देऊ शकता. या माध्यमातून या ठिकाणी भरभराटीला फार मोठे श्रावण महिन्यात तर एकही दिवस खाली राहत नाही भंडाऱ्याचे. पूर्ण भंडारी चालू राहतात. या ठिकाणी श्रद्धा एवढी भाविक आहे आणि इथं मोल पैशाचं नाही, मोल श्रद्धेचं आहे. त्या श्रद्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रगती होत चाललेली. तुम्ही मागितलं नाही तरी देणाऱ्याची भावना खूप असते या ठिकाणी. त्यामुळे हे पूर्ण तुम्हाला दिसतं. या ठिकाणी भांडे वस्तू भांडाराचं घर आहे, स्वयंपाकाचं घर आहे आणि पाठीमागं स्वयंपाक बनवण्याचं ठिकाण त्या ठिकाणी. आणि हे रामेश्वरचं मंदिर. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करू. मंदिरामध्ये आता जो परिसर पाहिला, या ठिकाणी सप्त्यासाठी पूर्ण हा गजबजलेला. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा हे पूर्ण भरून जातं. या ठिकाणी आपण आता हे बघा तुम्ही, आता हे पूर्ण पुरातन काळामधलं बांधलेलं मंदिर. पूर्ण दगड, जुना दगड आहे त्या पद्धतीनं. आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहतं आणि हिवाळ्यामध्ये गार प्रकारचं. म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या जुन्या लोक म्हणतात की एसीचं, आजकाल आपण एसी कुठे वापरतो, पण हे मंदिरच त्या हिशोबाचं बांधलेलं. उदबत्ती अगरबत्ती या ठिकाणी बाहेरच लावली जाते. या ठिकाणी गेट मधून आपण या ठिकाणी अभिषेकाच्या श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला लाईनी लावल्या जाते अभिषेकाच्या. अशा पद्धतीनं या ठिकाणी असं पूर्ण मला ताट ठेवलं जाते. मंदिरात ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये तुम्हाला जायचं किंवा मला जायचं, कोणाही भक्ताला जर जायचं असेल तर त्याला पूर्ण शर्ट काढूनच आतमध्ये जावं लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी आता आपण तुम्ही बघा, शर्ट काढूनच त्या ठिकाणी एंट्री. कोणी असो इथं या नसो, तुम्हाला ज्या वेळेस जायचं असेल, कोणी एकटा जरी असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मंदिरामध्ये शर्ट काढूनच तुम्हाला एंट्री राहते. तुम्ही आता आतमध्ये इथे या. हे बघा तुम्ही आता हे पूर्ण हे जे लिंग आहे, या लिंगाला पूर्ण महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण पत्रा चांदीचा याच्या भक्तांनी दिलेला आहे, त्या ठिकाणी लावला जातो. 2 दिवस महाशिवरात्रीला श्रीची मिरवणूक सप्ताह झाल्याच्या नंतर 2 दिवस पूर्णपणे या ठिकाणी, तिसऱ्या दिवशी या ठिकाणी श्रीची मिरवणूक निघल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांदीचा जो मूर्ती असती, जो मुकुट असतो श्रीचा, तो याच्यावर ठेवला जातो. नंतर मंदिरात लॉक केलं जातं. 2 दिवस मंदिर कुठल्याही प्रकारचं उघडलं जात नाही. फक्त पुजाऱ्यालाच त्या ठिकाणी एंट्री राहते. भक्तांनी त्या गेट पासूनच बाहेरून तिथूनच दर्शन घ्यायचं असतं. आणि ते सकाळी तो पुजारी पूजा करीन, त्याच्यानंतर जाईल. आणि त्याच्यानंतर सप्ताह झाल्याच्या नंतर हे 2 दिवसाची गोष्ट असते. श्रीची या ठिकाणी बसलेली विराजमान असते. त्याच्यानंतर श्री हे 3ऱ्या दिवशी परत देवघराकडे जातात. देवघरामध्ये त्यांचं ठिकाण आहे ठेवण्याचं. त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर मग परत मंदिर सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी, अभिषेकासाठी पूर्ण उघड केलेलं असतं. ही पार्वती आहे.
या ठिकाणी पार्वती सुद्धा आहे महादेवासोबत. इकडे या ठिकाणी अभिषेक करते वेळेस, आरतीच्या वेळेस अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आरती केली जाते त्यावेळेस एक आरती पार्वतीला सुद्धा करावी लागते. यांचे शंकर भगवानची करते वेळेस त्यावेळेसच परत एक आरती इकडे केली जाते. आता तुम्ही आतमधून हे पूर्ण बघून घ्या. हे बघा पूर्ण वरचं पूर्ण दगडी काम आहे. दगडावर दगड ठेवून या मंदिराची उभारणी झालेली आहे. त्यांनी कसं केलं याची कल्पना फक्त आपण मनातल्या मनात करू शकतो, पण प्रत्यक्षामध्ये नाही इंजिनियर करू शकतो आजच्या घडीला, ना कोणी करू शकतो. भारतीय भरपूर सिमेंटचं काम भरपूर होईल, पण दगडाचं काम कुठं होईल हे नाही सांगू शकत आपण. त्याला करायचं म्हणल्याच्या नंतर त्या माध्यमातून त्याला इच्छाशक्ती आणि दैवशक्ती या दोन्हीच्या गोष्टी लागणार आहेत आणि त्या क्वचित ठिकाणी भेटतात. हे आमचं भाग्य आहे या गावाचं की या ठिकाणी ऑलरेडी ही वस्तू, हे मंदिर, हे श्रद्धास्थान या ठिकाणी झालं. तर मित्रांनो, जसं की आता आपण वटेश्वर महादेव मंदिराची संपूर्ण माहिती घेतली आहे, तर या वटेश्वर महादेव मंदिरासमोरच आपल्याला नेर गावातील पुरातन असं विठ्ठल रुक्मिणी मंदिरही पाहायला मिळतं. तर आपण त्याही मंदिराची आता थोडक्यात माहिती घेऊया. आता आपण त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊ. विठ्ठलाची मंदिर फार पुरातन काळातलं याचसारखं ते मंदिर आहे. आपण आलो आता या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे. ही वटेश्वर महाराजाच्याच मंदिरासारखं फार हेमाडपंथी जुनं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण आता त्या गेट मधून आपण जे आता बनवलेलं गेट आहे, पहिलं हे गेट नव्हतं, हे नंतर बनवलं पंच कमिटीने. याचा परिसर या ठिकाणी सुशोभीकरण दिसतं, त्याच माध्यमातून सुशोभीकरण हे नेत्याच्या माध्यमातून झालेलं आहे स्थानिकच्या. आपण हे जर पाहतो तर ही जुनी बारो, त्या बारो पूर्ण पायऱ्या आहेत. आपण तिकडची जी वटेश्वराची मंदिराची जी पाहिली ती अशीच होती, पण तिला सुशोभीकरण करून जागेत थोडं जवळ करून तिथला परिसर मोठा करण्याच्या माध्यमातून ती बनवली. दगड तेच वापरण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी आता ही जुनी आहे, तिचं राहिलेलं आहे, पण ही अशी ठेवली त्यांनी. कारण एकच आता पुरातन मधली एकच बारो आहे ही. पहिल्या कशा बारो होत्या त्या माध्यमातून दाखवली, नाही तर दोनचं सुशोभीकरण झालेलं आहे या ठिकाणी. आपण बघतोय
विसावासाठी सुद्धा त्या ठिकाणी आहे. पाण्याचं पातळी खोल गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसण्यासाठी पण आहे. म्हणजे खूप दूरदृष्टी ठेवून या लोकांनी अशा पद्धतीचं बांधकाम जुनं केलेलं आहे, आपल्याला दिसून येत. आपण हे पाहतोय परिसर, हा आपण परिसर त्या परिसरासारखाच आहे मोठा. हे मंदिर खूप खाली, याला म्हणतात की बाबा हे पूर्ण शिळावर उभा आहे खालून, पण त्याची डेअरिंग कोणी केली नसल्यामुळं त्याला जागेवरच ठेवलं आणि थोडी खोली करून याचं सुशोभीकरण करून याला थोडं उचलण्यात आलं. गेटअप याचं नाही तर पहिल्याने याईपर्यंतच होतं, याला खोली करून जेसीबीच्या माध्यमातून याची खोली केलेली. असं म्हणलं जात होतं की बाबा याच्या खाली पूर्ण शिळावर आहे मंदिर, कारण खाली 20 फूट जर आपण खोदलं असतं तर त्याचा काही जणांचं म्हणणं आलं की बाबा नको, हे जर खोदण्यामध्ये जर मंदिराला इजा जर झाली तर याचं फार मोठं नुकसान बी होऊ शकतं आणि हानी होऊ शकते. याचे पर्याय म्हणजे ती हानी न भरून निघणारी, म्हणून ती कोणी डेअरिंग केली नाही. त्या माध्यमातून याला फक्त दाबिण्याचा प्रयत्न केला आणि मंदिर जेवढं फक्त एक 5-6 फूट वर म्हणजे खाली खणण्याचाच प्रयत्न केला आणि तेवढं त्याला गेटअप दाखवलं की अशा पद्धतीने. हे पहिलं जुनं इथून येत होते लोक. हे घुमट आहे, हे पुरातन काळाचंच घुमट आहे. इकडून यायचा रस्ता होता, आता गेट झाल्यामुळे वटेश्वराकडे भाविक भक्त जास्त जातात, त्या माध्यमातून इकडून एक गेट नवीन पंच कमिटीनं टाकलेले या ठिकाणी. आपण आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आले तर विठ्ठल रुक्माईच्या मंदिराबरोबर या ठिकाणची मूर्ती पण विठ्ठलाची खूप जुनी आहे. विठ्ठल आणि रुक्माई या ठिकाणी दोन्ही पण विराजमान आहे या मंदिरामध्ये. विठ्ठल आणि रुक्माई या ठिकाणी तुम्ही जर आता गाभाऱ्यामध्ये जरी आले तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बाबा पूर्ण जुनं पुरातन काळामधलंच या ठिकाणचं आहे. जवळचं पूर्ण घुमट बघा, पूर्ण पुरातन काळामधलं आहे, एकदम पूर्ण फिनिशिंग मध्ये काम झालेलं आहे. त्या माध्यमातून दिवा कंपल्सरी चालू राहतो. दिवा काही तर तेच गुरव या ठिकाणी पूजा अर्चना करून पूर्ण सकाळची कंप्लीट करून जातात. साफसफाई गुरवच करतो. त्याचबरोबर आपण आता पुढं राम लक्ष्मण सीता हनुमान या ठिकाणी एक मंदिर आहे. रामनवमी फार उत्साहात या ठिकाणी साजरी होती. चांगल्या प्रकारचं या ठिकाणचे एक मंदिर आहे, याचं फडची टाकून सुशोभीकरण केलेलं आहे. बाकी पुरातन काळाचंच मंदिर आहे. संगमरवर नंतर लावण्यात आलेलं आहे या ठिकाणी राम लक्ष्मण सीता हनुमानला, कारण इतर त्याच्यापेक्षा हा घुमट मोठा होता, त्याच्यामुळे या ठिकाणी केलंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण नेर गावातील वटेश्वर महादेव मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यांचे व मंदिर विश्वस्तांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.